तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही बनवणार एक होलोग्राम 3D. मी पण फर्स्ट टाइम बनवायला, कधी बनवलं नाही. हा महागून कर, लय करते महागून. आंटी हानल बर का. हो का, हे मोबाईलचं सकाळपासून त्या मोबाईलच्या नादी लागल्या आजीनं, ते मला दिलेला त्याच्यात महागाला आयफोन म्हणून चिडवायलेत नसतं ते व्हिडिओ मध्ये बोललेलं. हा नाही काय याच्याकडे काय पण दिलं ना काय तर खोलतंय ना, त्याच्यातलं काय ना काय काढतंय. त्यामुळे मग मी बोलायले की काय तर खोलून बघल ते, त्यामुळे नाही करणार काय. मग आम्ही बनवणार आहे, पण त्याच्यासाठी सामान लागणार आहे. पण ते तर नाही म्हणजे असं, म्हणजे मी यूट्यूबवर बघितलेलं असं सामान लागतंय का, 1-2 चीज मी सांगतो ते पुढं काय काय आहे. पण ते नाही तर मग आपण जरा ॲडजस्ट करून बघू होतंय का, नाहीतर मग बघू काय होतंय. तर चला मग याच्यासाठी मला तर पहिल्यांदा एक बॉक्स लागेल. मी एक बूट मागवलेला व्हाईट कलरचा, त्याचा बॉक्स आहे बघा हा वाला. अयो चला माहिती आहे. मग याच्यात मम्मीचे लेस आहे, तर म्हणजे हे ब्लाऊजचा लेस आहे. हा काढ, एका साईडला ठेव, कपाटात ठेवायचे तर ती एका साईडला काढ सगळं सामान याच्यातलं. काय ते भोंगा नुसतं चालू असतंय, दिवसभर चालू असतंय. एक तर या साईडनं कचऱ्याची गाडी आली, या साईडनं ते भोंगा आलाय राजकारणाचा. इथून रानू ओरडायली. अरे पण बॉक्स हलका जरा. मग आता याला आपण सगळं पहिलं सामान आपल्याला हे भेटलंय, जे भेटतंय ना ते सामान इथं ठेवा बरं का. सेकंड कैची शोधाय. तर बघा आम्ही 2 कैची आहेत. पहिली मम्मी ही वापरायची, नंतर आता ही घेतलेली इथं आल्यावर. आणि बघा ही वाली. दुसरं चिकटटेप पण नाही, चिकटटेप पण आणावं लागेल सगळं सामान. चिकटटेप कुठं आहे आण आणखी मग काहीतरी असू दे आण. हा आण हा, ठेवा इथं जे भेटतं ते ठेवा इथं. अजून काय लागतंय? हा एक तर ट्रान्सपरंट काच लागेल, म्हणजे एकदम असे, नाहीतर थिन साईजचे हे लागेल. प्लॅस्टिक पेपर असतं, म्हणजे प्लॅस्टिक असतं ट्रान्सपरंट, ते लागेल. त्याच्या जागी मी काहीतरी काढून ठेवलेली, तर कुठे गेलं ते. हां हे बघा, हे वालं प्लॅस्टिक मग मी काढून ठेवलं, म्हणजे साड्यांचं आहे वाटतं कोणाचं तरी. म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघितलं ना, याच्यापेक्षा जाडं ते असतंय जरासं. हे लय हलका आहे. पण जे बनवणार आहे त्याचं कडक असतंय. कुठं असतंय? अरे स्टेशनरी आहे माकडीच्या, डिक्शनरी म्हण. तर होलोग्रामसाठी म्हणजे मी मोबाईलच्या जागी टॅब यूज करणार आहे. ते वरती जे दाखवलं कुठं ठेवायचं, नंतर अजून स्टार्ट पण नाही केलं, तर हे वरती ठेवणार आहे. आणि याच्यात काय प्रॉब्लेम होईल बघा की, बघा आता हे वायफायचं नाव येईल, म्हणजे मोबाईलचं हॉटस्पॉटचं आहे, आणि हे कनेक्टचं आहे. म्हणजे कनेक्ट दाबलं की कनेक्टिंग होईल आणि परत सेव्ह होईल. मग काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. मग मी काय करतो, याला म्हणजे रिबूट करतो. एकदा रिबूट केल्यानंतर बघू एकदा, म्हणजे सगळं फाईल उडून नवीन टॅब येतो ना तसाच होईल एकदा. तर आता फायनली 10 ते 15 मिनटं लागल्यानंतर आता म्हणजे सगळं काय डाटा इरेज होईल आहे. फॅक्टरी रिसेट करायला सोडलं आहे. काही नो पॅकेज फाईल डाटा वाईप कम्प्लिटेड मग झालेलं आहे. तर आता हे येड्यासारखं काय ना काय उचलून आणले, तेव्हा हे 2 बाटल्या कापल्या तर यांनी. इथं एक बॉटल आहे, म्हणजे ही याच्यानं पण होत आहे, पण त्यानं काय माहिती होणं झालं, कारण की याच्यावर रेषा आहे आपल्याला. जेवल्यालाच आता उलटी होईल. मग कधी जेवलाच उतर नीट, आता जेवलाय ना उलट करायला झाला बघा. सगळं आता सगळं उडून गेलं. परत आता इथं कनेक्ट करावं लागेल. बघू आता इथं कनेक्ट झाला तर चांगलं आहे. तर आता फायनली नाव आलेलं आहे. मग आता बघू, पासवर्ड टाकतो. झाला कनेक्ट. तरी पण तसंच होईल, सेवच दाखवायला ते. आता सगळं उडवलंय की, एवढं सगळं उडून सध्या तसं व्हायलंय. आता अभी क्या करे आता फायनली कनेक्ट झालेला आहे. तर प्रॉब्लेम काय झाला म्हणजे, अरे यार बाहेर लय भंग आहे. तर प्रॉब्लेम काय झाला म्हणजे, काल मी म्हणजे असं हॉटस्पॉट चालू होतं आणि जस्ट मोबाईल बघितला, म्हणजे तिथं दाखवलं वरती 3 म्हणजे हॉटस्पॉट कनेक्ट आहेत. आणि चक्कर झालं, म्हणजे 3 जणांचे कोणाचे. मग एक तर मम्मीचा होता आणि एक टीव्ही होती, आणि तिसरा बघितला तर कोणाचा. मग मी तो ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला आणि त्यामुळे आता कनेक्ट होत नव्हता. मग आता कळलं की म्हणजे तो टॅबचा होता, आणि तो मी कालचा बोलत होता ना ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला, म्हणजे कोणाचं टॅबचा होता, म्हणून आता कनेक्ट होता. मी सगळं उडून टाकलेलं आहे. फायनली टॅब आता रिसेट झालेला आहे, फुल नवीन सारखा झालेला आहे पहिल्यासारखा. आणि आता 12:30 वाजले, बरोबर 12ला 2 मिनटं कमी असताना चालू केलेलं आहे, म्हणजे ते रिबूट करायला अर्धा तास गेला याच्यातच. बघा पहिल्यांदा आम्ही टेस्टिंग करायला बॉटलीचं ते तोडून आणलेलं. मग बघा असं दिसतंय, असं वाटतं फुलपाखरू खरंच वरती असं आहे हवेतच.
तर आता सर्वात पहिल्यांदा टॅपचं म्हणजे माप घेऊन आहे ना, म्हणजे एवढं हे बॉर्डर पहिल्यांदा पेन्सिलनं करायचे आणि नंतर तेवढंच कापून घ्यायचं. मध्ये स्क्रीन दिसते, इथून असं ओपन असेल हे सगळं. म्हणजे मी लाईन मारून घेतले बघा. याच्यात काय केलंय, हे बाहेरची लाईन आहे का, हे बरोबर टॅपची आणि जराशी मी मधून 3 सेंटीमीटरची मधून रेष मारून घेतल्या. कारण की जर याच्यात मापाची घेतलेला जी बाहेरची बॉर्डर आहे त्याने घेतली तर मग टॅपमध्ये जाईन, मग वरती राहण्यासाठी म्हणून हे एवढं कट केलं. हे फक्त मधलं आता कट करणार, हे बाहेरची लाईन राहू दे ना. तर बघा असं कापून घेतलं मी. हे मधलं कट केलंय बघा, जसं बोलले तसंच हे लाईन ठेवले आणि याच्यावर बघू आता टॅबलेट म्हणजे असं स्टेपर राहते का याच्यावर बरोबर. चला पडत नाही मध्ये एवढं तर बरोबर आहे. कारण की हे जर वापरलं हे तर मोठं हे बरोबर आहे, पण याच्यात कसं आहे हे जरा बेंड आहे असं मध्ये बघा. इथून दिसतात बेंड जरासे, काय माहिती नंतर दिसत आहे काय नाही मोबाईलमध्ये, पण इथं जरा बेंड आहे त्याच्यावर, त्यामुळे ते बरोबर दिसत नाही. आणि हे बरोबर आहे तर, पण हे बारक आहे, हे एवढंच आहे. याच्यात काय होणार आहे, इथं कट केलेलं मग इथूनच म्हणजे इथून असं 45 डिग्रीचा अँगल घ्यावा लागेल. असं जर असेल म्हणजे इथं टॅप बसणार आणि मग इथून असं 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा. या साईडनं आणि या साईडनं कट केलेला आहे आणि हे पुढचा भाग तसाच ठेवलेला आहे. आणि हे पुढचं आहे ते म्हणजे खालच्या साईडला घालतो, नंतर पुढच्या कामाला येईन. तर बघा 45 डिग्रीचा अँगल घेतला. ही वाली लाईन आहे ती 45 डिग्रीची आहे. मग हिला फक्त असं रेस मारणार आहे म्हणजे कट करणार आहे इथं. ते बघा या साईडनं कट केलेलं आहे, मग तसंच या साईडनं पण रेस मारलेले पहिले, मग ते पण कट करतो आता. तर आता आमचं याचं मेजरमेंट चुकलेलं आहे, म्हणजे हे लईच पुढं झालं आहे, मागं करावं लागत होतं. मग आता मी आणि पिल्ले जाऊन मग आता एक नवीन बॉक्स आणायला दुसरा, मग ते बॉक्स आणतो. कारण की ते तर गेलाय सगळं, काहीच नाही याच्यात राहिला. लय काम, मी थोडं काम करायला की काय ना काय वाढतं. जेव्हा मी काईट बनवायला तेव्हा पण काम वाढलेलं, आता हे पण बनवायला मग याच्यात पण काम वाढले. तर बघू आता, चला मग. तर आता आम्ही हे कार्डबोर्ड घेतलं म्हणजे पुट्टा घेतलाय बॉक्स, आणि हे पॉलिथिन पण भेटलं आंटीकडून, साडीचं घेतलंय आणि मग आंटीकडे आलतो. हो काय बोलते मी असं केलंय, मी सुटले विरो डाईन का विरून असं केलंय, विरू सुटलं का माझ्यावर. तुम्ही काय म्हणलं आता, लपाछुपीच खायचं. चला मला पण द्या, मी होते. मग तुम्ही तिकडे आहो का, मग मी एकटा बनवू का आता. नाही हे कर काय एकटा बनवू का आता, मग मी मग थांब, मी कांद्याचा खिचडा टाकतो फक्त. कांद्याचा खिचडा म्हणजे तुम एक हात राज येणार फक्त तुमच्या फाटीने. चल खिचडा नाही. ए बसा शांत. तर आता आम्ही सामान आलेलो घरी. ए शांत बसा, जाऊन खेळा, निघा लवकर बाहेर जाऊन खेळा. नाही शांत बसा इथं, नाही तर जावा तिकडं. मग आता आम्ही याचं बनवायला, मग आता पहिल्यासारखी चूक नाही करणार आम्ही. काम वाढतेच दरवेळेस, तर यावेळेस वाढले. चला मग करू आता. आता हा बॉक्स आहे म्हणजे आता आणलेला, त्याच्यावरचं पहिल्यांदा हे कवर काढतो, नंतर हे काढतो, नंतर हे काढतो. फक्त आता पहिल्यांदा वरचं काढतो. आता हे वरचं याचं काढलंय मी, आणि मग हे मागलचं ठेवणार आहे. कारण की बघा हे मोबाईलसाठी हे, तर नंतर आता तर टॅब वापरायला नंतर मोबाईलला पण दाखवावं लागेल. म्हणजे रात्री पप्पा जर आले तर मोबाईलला दाखवा, आपण ट्राय करू. मग इथं हे मोबाईलचं, त्यामुळे मग हे मोबाईलसाठी ठेवायचं. आणि टॅबसाठी मी एक बेसमेंट कापलेला, मग टॅबच्या साईजनं मग परत कट करावं लागेल, मग असे जसं केलं तर तसं. आणि याच्यावर असं बसल. आता आम्ही हे पुढचं कट केलंय. मग आता इथून मग सारखंच 90 70 हे सॉरी हे पागल झालं त्याच्यातच.
हे 45 डिग्रीचा अँगल कट करावा लागेल. मी जास्त दाखवत नाही म्हणजे कसं कट करतोय ते, कारण की मग मी बघितलं कसं कट केलं तर त्यामुळे जास्त टाइमपास न करता दाखवायला तुम्हाला डायरेक्ट. तर आता मेजरमेंट घेतलेलं 45 डिग्रीचं, तर इथून ते इथपर्यंतच कापणार आहे, म्हणजे इथपर्यंतच. आणि हे थोडंसं राहू देणार कारण की इथं पॉलिथिन जरा अडकून राहील, नाहीतर इथं पण कापलं की मग इथून पॉलिथिन निघून जाईल, त्यामुळे इथपर्यंतच कापणार आहे. आता हे बघा असं कापले बघा इथून आणि इथून असं कापले, फक्त थोडंसं राहिले खालतून. आता हे पॉलिथिन एकदम कोपऱ्यातून काढावं लागेल. हे साडीचं आहे बरं का, म्हणजे साडीचं आणलं आंटीनं, साडी त्यांची काढून मग ही दिली तिनं साडीचं कवर. मग आता हे का नीट काढ, पिल्या कोपऱ्यानं काढ बरोबर दमानं बरं का, लागल हाताला. तर आता हे पण पॉलिथिन जरा खालती वरती होतं, त्यामुळे मग आता मी इस्त्री करायला याच्या खालती ते पॉलिथिन ठेवलं मी. आणि मग आता इस्त्रीनं हे करायला जरा जोर देऊन मग ते जरा गरम झाल्यावर सरळ होईल. बघू होते का, म्हणजे अशी माझी आयडिया आहे, बघू आता काय होतंय. आता इथं पॉलिथिन पण ओळखू नाही कुठलं आहे वगैरे, पॉलिथिन आहे बरं का. एवढं गरम झालं की म्हणजे बरोबर ट्रान्सपरंट झाले, दिसणं पण झाले, आल्या दिसत तर होतं, आता काही दिसणं झाले. मग आता याच्यात ॲप्लाय करतो, म्हणजे टाकतो असं बरोबर. पिल्या पकड असं. तर बघा असं लावलेलं आहे पॉलिथिन. मग आता याच्यावर मोठी कवर कुठे गेलं, हां हे वाले असं येईन आणि मग हे मधल्यामध्ये याच्यावर दिसते. थांबा आपण ट्राय करू बघू. पहिल्यांदा आता याला शेपनं काढतो आणि डायरेक्ट आपण आता डायरेक्ट होलोग्राम ट्राय करून बघू कसं दिसतंय. तर बघा असं दिसायले, म्हणजे जरासं अजून तर मध्ये काय करायचंय बघा, बरोबर दिसत नाही तरी. आता तुम्ही बघितलंच असेल म्हणजे हे ठेवलेलं याच्यावर, तर बरोबर दिसत नव्हतं तरी पण, कारण की पूर्ण बरोबर काळं नाही त्यामुळं, आणि ते बरोबर जरासं सरळ पॉलिथिन, त्याचं पॉलिथिन वेगळंच असतंय त्यामुळं तसं दिसाल. तर तरी आपण ट्राय करू बघू, आता मध्ये काळं करून बघू एकदा कसं दिसतंय. मग आता एक पेंट आहे, कधी आहे 90s मधला पेंट आणला आम्ही असा, म्हणजे सापडलेला आहे कपाटात. आणि याच्यातला ब्लॅक कलर इथं लावतो. आता कसं लावू की पेंट ब्रश पण नाही, आता बोटानं असं करून पाण्यात बुडून ते लावा लागला. नाही आपण काहीतरी जुगाड करू. काय करायचं आता बोटानंच करा, काय आयडिया नाही. काय कोणत्या ब्रशनं, आयलाइनरचा ब्रश नसते का, म्हणजे आयलाइनरचा असं मला पण नाही माहिती. करा आता बोटानं. पाणी यांचं हे याच्यात पिल्या वाटीत. तर असं बुडायचं. हे थांबा, हे कसं असं बोट बुडवायचं. हां हे बघा असं, हां तसं बोट बुडवायचे आणि हळूहळू असं करत जायचं. बोट खराब होते तर पण होतंय नंतर वाटते बरोबर. हे कलर निघून जाते का नंतर याचा बोटाचा, हां मग तेच बोटांचा कलर निघून जाते. मग चला आता याला करू लवकर आता. आमचे बोट कसे झाले होते. मग आता फायनली कलर झालेला आहे, मध्ये फुल ब्लॅक झालेला आहे सगळीकडून. तरी पेंट ब्रश असता तरी बारक्या जागी पण झाला असता, पण जाऊ द्या. मग अशी जसं होतं तसं सेटअप करतो परत. तर फायनली आपलं झालेलं आहे रेडी. तरी पण ते खालतीवरती जरा पॉलिथिन असल्यामुळे ते दिसत नाही बरोबर. तर बघा आता शिव थांब 5 मिनिटं थांब. चला तर फायनली आता म्हणजे जसा पाहिजे होता तसा तर नाही बनला, पण का सामान जर असं नव्हतं त्यामुळे तसं. जर पेपर जर तो फक्त पॉलिथिन जर बरोबर असा जसं पाहिजे आपल्याला तसंच मग एकदम बरोबर झाला असता. काय ते बघा बाटल्यांचं काय केलंय, दाखव तर दे. हे बघा हे का नाही, याचं काय करायचं.
काय झालं त्याचं? तर आजचा पूर्ण रविवार हा याच्यातच गेला हे बनवण्यातच. मम्मी मशीनचं काम झालं मम्मीचं. मग आता स्वयंपाक बनवायला. काय बनवाल ती? अंड्याची भाजी बनवायला. आणि पप्पा पण जरा उशिरा येणार आहेत. किती वाजता पप्पा? हां काय मग अशा बनायला अंडे उघडायचं 8:30 किंवा 9 वाजता पप्पा येतील. मग चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. चला मग बाय.